नमस्कार मित्रांनो, दिनांक 7 मे 2026च्या नवीन शासन निर्णयानुसार सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या लाभार्थ्यांसाठी आता हयात प्रमाणपत्र म्हणजेच लाईफ सर्टिफिकेट सादर करणे हे खूप सोपे झाले आहे. तर आता संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजना अशा राज्य पुरस्कृत योजनांच्या लाभार्थ्यांना त्यांचे हयात प्रमाणपत्र म्हणजेच लाईफ सर्टिफिकेट घरी बसून आपल्या मोबाईलद्वारे सुद्धा ऑनलाईन सादर करता येणार आहे. तर यासाठी आपणास कुठे तलाठ्याकडे जाण्याची आवश्यकता नाही किंवा बँकेत जाऊन सही शिक्का आणण्याची आवश्यकता नाही किंवा तहसील कार्यालयामध्ये ते जमा करण्याची आवश्यकतासुद्धा नाही. तर त्यासाठी मित्रांनो आपणास आपल्या मोबाईलमध्ये बेनिफिशरी सत्यापन ॲप आणि आधार फेस RD हे 2 ॲप आपणास आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचे आहे. तर पुढील जी काही प्रोसेस आहे ही पुढील प्रोसेस मी तुम्हाला ती मोबाईलमध्ये करून दाखवतो. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. तर त्यासाठी मित्रांनो आपणास आपल्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअरमध्ये आधार फेस RD हे ॲप इन्स्टॉल करायचे आहे. तर मी ऑलरेडी येथे इन्स्टॉल केलेले आहे. त्याचप्रमाणे आपणास इथे बेनिफिशरी सत्यापन नावाचे सुद्धा एक ॲप आपणास आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपणास इथे 2 लँग्वेज दाखवेल, इंग्लिश किंवा हिंदी. आपल्या पसंतीनं कोणतीही एक लँग्वेज सिलेक्ट करा. मी इथे इंग्लिश करतो, डन करतो. त्यानंतर आपण इथे पाहू शकतात की अशा प्रकारचा इंटरफेस आपणास पाहायला मिळेल. तर आपणास काय करायचे आहे, प्रोसीड फॉर डिव्हाइस रजिस्ट्रेशन यामध्ये आपण फेस ऑथेंटिकेशनद्वारे किंवा आपल्याकडे जर बायोमेट्रिक जर मशीन असेल मंत्रा वगैरे तर त्याद्वारे सुद्धा आपण यामध्ये सत्यापन हे करू शकता. तर प्रोसीड फॉर डिव्हाइस रजिस्ट्रेशन याच्यावर इथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपणास इथे आपला आधार नंबर टाकायचा आहे. त्यानंतर आपणास इथे आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे. ईमेल ID असेल तर टाकू शकतात किंवा तो कंपल्सरी नाही. त्यानंतर आपणास रजिस्टर या बटनावर इथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर त्या मोबाईलवर एक OTP येईल. आलेला OTP आपणास यामध्ये टाकायचा आहे आणि सबमिट या बटनावर इथे क्लिक करायचे आहे. तर सुरुवातीला आपण जो काही आधार कार्ड क्रमांक टाकलेला आहे तर आधार कार्ड क्रमांक टाकल्याच्यानंतर आपणास आपल्या आधार कार्डवर जशी नाव आहे तशी यामध्ये टाकून घ्यायची आहे. त्यानंतर येथे खाली सिलेक्ट ऑपरेटर टाईप तर यामध्ये सेल्फ अँड फॅमिली आणि अदर्स हे 2 ऑप्शन आपणास यामध्ये पाहायला मिळतील. तर यामध्ये आपणास सेल्फ अँड फॅमिली अँड अदर हे 2 ऑप्शन आपणास यामध्ये पाहायला मिळतील. तर सेल्फ अँड फॅमिली म्हणजे स्वतः आणि कुटुंब. जर तुम्ही स्वतःच्या किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या म्हणजे आई वडील पत्नी मुले यांची जर आपण पडताळणी करत असाल तर सुरुवातीचे ऑप्शन आपणास यामध्ये निवडायचे आहे. त्यानंतर ऑदरमध्ये जर तुम्ही CSC चालक असाल किंवा सरकारचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून इतर लोकांची किंवा गावातील नागरिक किंवा ग्राहक यांची जर पडताळणी करत असाल तर ऑदर्स हे ऑप्शन आपणास यामध्ये निवडायचे आहे. तर मी येथे ऑदर्स हे ऑप्शन निवडलेले आहे. त्यानंतर येथे एंटर ऑपरेटर नेम तर ऑपरेटरचे जे काही नाव असेल ते या बॉक्समध्ये टाकायचे आहे. त्यानंतर आपणास इथे हा बॉक्स दिसत आहे याच्यावर इथे क्लिक करायचे आहे आणि स्कॅन या बटनावर इथे क्लिक करायचे आहे. तर आपल्या मोबाईलचा कॅमेरा हा इथे ओपन होईल. तर इथे आधार फेस RD हे अपडेट करायचे आहे. तर आपले जर अपडेट आले असेल तर ते करून घ्या. स्कॅन या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर आपल्या मोबाईलचा कॅमेरा हा ओपन होईल. त्यानंतर आपणास आपला फेस यामध्ये स्कॅन करून घ्यायचा आहे. तर साईडला इथे ग्रीन व्हायला हवे आणि आपले डोळे यामध्ये ब्लिंक करायचे आहे. तर आपले इथे डिव्हाइस रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालेले आहे. त्यानंतर आपणास इथे अशा प्रकारचा इंटरफेस पाहायला मिळेल. तर यामध्ये आपणास महाराष्ट्र हे सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर येथे सोशल सिक्युरिटी पेन्शन याच्यावर इथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर येथे बेनिफिशरी व्हेरिफिकेशन याच्यावर इथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर येथे त्या बेनिफिशरीचा जो काही आधार नंबर असेल तो आधार नंबर इथे टाकायचा आहे. इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर हा जो काही बॉक्स दिसत आहे याच्यावर इथे क्लिक करायचे आहे आणि सबमिट या बटनावर इथे क्लिक करायचे आहे. सबमिट या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर त्या मोबाईलवर एक OTP जाईल. आलेला OTP आपणास या बॉक्समध्ये टाकायचा आहे. सबमिट या बटनावर इथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपणास इथे स्कॅन या बटनावर इथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपल्या मोबाईलचा कॅमेरा आहे ते ओपन होईल. तर अशा प्रकारे आपणास त्या बेनिफिशरीचे जे काही फेस ऑथेंटिकेशन आहे फेस ऑथेंटिकेशन करून घ्यायचे आहे. तर इथे डोळे ब्लिंक करायला लावायचे आहे त्या लाभार्थ्याला. तर आपण इथे पाहू शकतात की आपले जे काही हयात प्रमाणपत्र आहे हे हयात प्रमाणपत्र अशा प्रकारे इथे आपल्याला पाहायला मिळेल. तर याचा एक स्क्रीनशॉट आपण इथे काढून ठेवायचा आहे.
त्यानंतर आपणास येथे व्ह्यू बेनिफिशरी सर्टिफिकेट याच्यावर इथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर जो काही आपला BSc ID आहे, तर हा BSc ID आपल्या मोबाईलवर SMS द्वारे प्राप्त होईल किंवा आपण जर त्याचा स्क्रीनशॉट काढलेला असेल तर त्यामध्ये सुद्धा तो BSc ID आपणास पाहायला मिळेल. तर तो BSc ID आपणास या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि सबमिट या बटनावर इथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर त्या मोबाईलवर OTP जाईल, तर इथे ओके करायचे आहे. आलेला OTP या बॉक्समध्ये टाकायचा आहे. व्हेरीफाय बटनावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपण इथे पाहू शकतात की अशा प्रकारचे एक सर्टिफिकेट हयातनामाचे आपल्यासमोर ओपन होईल.